झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बभराजमधील मोठी माता मंदिरात भव्य यात्रा महोत्सव। 3 दिवस पूज्य आनंद चैतन्यजी महाराज यांचा गीता रामायण सत्संग, आरती, भोग व ध्वजारोहणासारखे विविध कार्यक्रम। शिरपूर तालुक्यातील जागृत देवस्थान मोठी माता मंदिर येथे दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी 45व्या प्रकट दिनानिमित्त यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र नागेश्वर शिवार अजनाड बंगला येथे हा सोहळा झाला। यात्रेच्या आधी 11 ते 13 जानेवारी दरम्यान पूज्य आनंद चैतन्यजी महाराज यांचे 3 दिवसाचे गीता रामायण प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला। तसेच 12 जानेवारी रोजी मोठी माता मूर्ती संस्थापक स्वर्गीय मंडा आई यांच्या बभराज येथील घरी विधिवत भोग व ध्वजपूजनाचा कार्यक्रम झाला। पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी यावेळी हजेरी लावली। 13 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मोठी मातेच्या व गुणा महाराजांच्या ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली। बभराज गावातील विविध जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन ही मिरवणूक साजरी केली। मिरवणुकीनंतर भूपेश पटेल, पूज्य संत आनंद चैतन्यजी महाराज आणि परशुराम महाराज यांच्या हस्ते मंदिरात ध्वज चढवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। ध्वजारोहणानंतर देवीची पूजा आणि आरती झाली। यावेळी मानव विकास संस्थेचे भारतीय महासचिव तोताराम जाधव, धुळे जिल्हा परिषद सदस्य बेबीताई कुटवाल, पंचायत समिती सभापती पदमसिंग जाधव, सदस्य दर्याव सिंग जाधव, सरपंच दरबार जाधव, माजी सरपंच जगन्नाथ महाजन, अजमल जाधव, रवींद्र जाधव, राज जाधव, अनार जाधव, अशोक चव्हाण, गोविंदा राठोड, संतोष जाधव, रोहिदास जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।